बोलवणं आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं अशा पद्धतीची बिलकुल शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आहे। आज लाभ आणि निर्णय योजना शासनाच्या ठरलेल्या असतात, त्या मिळवण्यासाठी जे चक्रा मारायला लागतात, खेटे मारायला लागतात, जो प्रयत्न करायला लागतो, त्यामुळे तो माणूस कंटाळतो आणि कटकटीने तो नाद सोडून देतो लाभ घेण्याचा। नेमकं आम्ही तेच केलं। कलेक्टर, BDO, CO या सगळ्यांना कामाला लावलं, लाभार्थी शोधण्याचं काम त्यांनी केलं आणि लाभार्थी शोधून त्या ठिकाणी एकाच छताखाली त्यांना बोलवून त्यांना अगदी त्यांचा मान सन्मान राखून त्यांना लाभ दिला। ट्रॅक्टर दिले, घराच्या चाव्या दिल्या, पॉवर टिलर दिलं, हार्वेस्टर दिलं, सगळं शेतीला लागणारी अवजारं दिली आणि योजनांचे लाभ आम्ही प्रत्यक्ष त्यांना दिले। खरं म्हणजे यामुळे 2 कोटीपेक्षा जास्त 2,20,00,000 लोकांना याचा लाभ मिळालेला आहे। मग 2,20,00,000 लोकांना मिळालेला लाभाचं ऑडिट त्यांनी करण्याची मागणी केली आहे। त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल, त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल। कारण लोकांना दिलेल्या लाभाचं ऑडिट करायला सांगतायत, म्हणजे स्वतः पूर्वी काही केलं नाही, पण आमचं सरकार शासन आपल्या दारी हे लोकाभिमुख जो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय होत चालला आहे। हजारो लोक येत आहेत, मंडपामध्ये बसत आहेत, त्यांचा लाभ घेत आहेत, योजना मिळत आहेत त्यांना, याची पोटदुखी आहे। त्यामुळे लोक त्यांना त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता त्या पक्षांचं ज्या मागणी करतात त्यांचं ऑडिट करेल।